नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायली सगळेजण जंगलात आहेत आणि महिप्तला अडकवण्यासाठी ट्रॅप केलेला आहे. परंतु आता ती शेकोटी आहे. त्या शेकोटीच्या जवळ प्रतिमा आलेली आहे. प्रतिमा वरती पाहते. तिला दिसतं की झाडावरती तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे सायलीने आणि अर्जुनने सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात. त्या जंगलामध्ये कुठे कुठे काय काय आहे हे प्रतिमाला सुद्धा सांगितलेलं असतं. आणि आता प्रतिमाच्या पाठीमागे महिप्त सुद्धा धावत धावत तिथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. कारण महिप्तलाही आता प्रतिमाला संपवायचे आहे. कारण या प्रतिमाने आपल्याला ओळखलेलं आहे. त्या दिवशी जंगलात 22 वर्षापूर्वी जंगलात जे काही झालेलं होतं ते सत्य या बाईला समजलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ओढच महिप्तच्या डोक्यात आहे आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहे. तर प्रतिभा तिथे पोहोचलेली असते. त्यावेळेस महिप्त तिथे आलेला आहे आणि महिप्तने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या मात्र इथे समोर येऊ लागलेल्या आहेत. आणि महिप्त म्हणतो की तुला माझ्याच हातून मरायचं होतं आणि म्हणूनच तू इथे येऊन पोहोचलेली आहे असं महिप्त तिला सांगू लागतो. कारण 22 वर्षांपूर्वी तो अपघात मीच घडवून आणला होता. तेव्हा प्रतिमा म्हणते, काय 22 वर्षांपूर्वी तुला आठवतंय का मी तुझ्याकडे मदत मागितली होती, पण तू काय केलंस? तू मला मदत केलीच नाहीस, उलट तू माझ्यावर हल्ला केलास असं प्रतिमा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे महिप्त म्हणत असतो की हो, कारण तो अपघात मीच घडवला होता. तुला मारून टाकायचं होतं, तर तुला मदत का करू मी, असं इकडे महिप्त प्रतिमाला सांगत असतो. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, मलाही कळत नाहीये की आमचा काय संबंध आहे, कशासाठी. तो म्हणतो की अख्ख्या कुटुंबाला तुझ्या संपवायचं. हो, तुझी मुलगी, तुझा नवरा, तू पण गाडीचा अपघात झाला. त्यासाठी लय पैसे मोजले होते. मी मक्कड पैसे मोजले होते. त्या ड्रायव्हरला दिले होते. पण गाडीचा अपघात झाला आणि तुझी पोरगी तिथून गाडीतून बाहेर पडली. ती कुठे गेली काही कळलं नाही आणि तिला शोधण्यासाठी तू बाहेर पडलीस, पण तुझा नवरा मात्र गाडीत होता. मग मी तुझ्या मागे आलो. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, मी त्या ठिकाणी पडलेले होते आणि तो तिथे आलेला होता. तेव्हा महिप्त म्हणत असतो की तुम्ही मेलाय का जिवंत आहे ते बघण्यासाठी मी आलेलो होतो, पण तू जिवंत आहे हे कळलं तेव्हा मी जळक लाकून तुझ्यावरती मारलेला आहे असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र प्रतिमाला खरंतर धक्का बसलेला असतो. कारण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या खूप भयानक पद्धतीने झालेल्या असतात. कारण हे सगळं महिप्तने जाणून बुजून केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते की आता महिप्त स्वतःच्या तोंडाने कबुली देत आहे. स्वतःच्या तोंडाने तो मान्य करत आहे की या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी करण्यामागे त्याचा हात आहे हे आता महिप्तने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र प्रतिमाला धक्का बसलेला असतो. प्रतिमा शॉक होते आणि इकडे सायली सुद्धा तिथे आलेली असते. सायली जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा सायलीला सुद्धा धक्का बसलेला असतो. महिप्तच्या हातात बंदूक असते आणि महिप्त म्हणतो की 22 वर्षापूर्वी अर्धवट राहिलेलं काम मी आज पूर्ण करणार आहे. आज तुला संपवणार आहे. तेव्हा प्रतिमाचा एकच प्रश्न असतो, पण का? आम्ही काय केलं होतं? तुझा आमच्या काय संबंध होता? आम्ही तर तुला ओळखतही नाही. मग तू आम्हाला का संपवणार आहे? हे प्रतिमा त्याला विचारत असते. तेव्हा तो म्हणतो की चालेल, चल, आज सांगून टाकतो तुला. एवढं सगळं तुला आठवते ना? आज सांगून टाकतो. इकडे सायलीला खूप अस्वस्थ होत असतं. सायलीला कळतच नसतं की हे सगळं काय होते, म्हणून सायलीचा जीव कसा विस होऊ लागलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे रविराज आता पोलीस स्टेशनमध्ये आहे. काही फाईल शोधाशोध करत आहेत. त्या केस संदर्भातल्या फाईल ते पाहत आहेत आणि त्यांना तिथे वेगळीच माहिती त्यांच्या हाती लागत आहे. हे सगळं चालू असतं. इकडे अर्जुन आणि चैतन्य गुंडांशी लढत असतात. कारण ते गुंड कोणत्याही क्षणी इकडे सायली आणि प्रतिमाकडे येऊ शकतात ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि त्यासोबतच इकडे
रविराज सुद्धा विचार करत असतात की हे सगळं काय घडलंय, या सगळ्याचा काय संबंध आहे आणि हे असं का घडतंय, याच गोष्टींचा विचार तिथे सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे प्रतिमा मात्र खूप चवताळलेली असते. प्रतिमा म्हणत असते की सोडणार नाही, तुला काहीही झालं तरी तुला सोडणार नाही, असं प्रतिमा म्हणत असते. आणि त्यासोबतच महिप्त म्हणत असतो की आज मी तुला संपून टाकणार आहे, आज तुझा खेळ खलास करणार आहे, असं महिप्त इकडे सांगत असतो. खरं तर महिप्तने पूर्ण सगळी फिल्डिंग लावून ठेवलेली असते. काय काय करायचे आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींची फिल्डिंग महिप्तने ऑलरेडी लावून ठेवलेली असते. म्हणून तर त्याला जराही त्या गोष्टीच काहीच वाटत नाही आणि त्या पद्धतीने त्याने तिथं सगळी त्याची फौज तिथं आणून ठेवलेली असते. आता महिप्तला ज्या गोष्टी आठवत आहेत, 22 वर्षापूर्वीचा तो अपघात महिप्त स्वतःच्या तोंडाने तिथे सांगत आहे. नक्की काय काय घडलेलं होतं आणि त्याने एक जळक्या लाकडाने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सगळं महिप्त स्वतःच्या तोंडाने तिथे कबुली देत असतो आणि म्हणत असतो की मीच तुला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज तुला सांगूनच टाकतो की मी का संपवलं होतं, असं महिप्त बोलायला सुरुवात करत असतो. आणि नेमकं त्याच वेळेस आता सायली तिथे येते. सायलीला अचानक काय झालेलं असतं काय माहिती, महिप्त स्वतःच्या तोंडाने एवढं तिथं कबूल करत आहे. नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा घडलेल्या आहेत, एवढं सगळं तिथं सांगत असतो. परंतु सायली अचानक आलेली असते. पाठीमागून गुंड आलेला असतो आणि त्यानेही प्रतिमावरती गोळी रोखलेली असते. आता कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. सायली तिथे येते आणि दुसर जळक लाकूड सायलीने हातात घेतलेलं असतं. दुसर जळक लाकूड हातात घेऊन सायलीने हल्ला सुरू केलेला असतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्याच्या डोक्यात त्या गुंडांनी वार केलेला आहे आणि चैतन्य कोसळलेला असतो. चैतन्य पूर्ण ताकदीनेशी त्या गुंडांशी लढत असतो, पण अचानक त्याच्या डोक्यामध्ये हल्ला केल्यामुळे तोही खाली पडलेला असतो. त्यालाही चक्कर आलेली असते. ते गुंड त्याला मारत असतात आणि इकडे अर्जुन मात्र अजून यांच्यापर्यंत पोहोचलेला नसतो. शोधाशोध सुरू झालेली असते. सायली आणि प्रतिमा दोघीही तिथे असतात. सायली आणि प्रतिमा या दोघींनाही महिपत आणि त्याच्या गुंडांशी लढायचं असतं. अर्जुन तिथे पोहोचलेला असतो. अर्जुन शोधाशोध करत असतो, पण अर्जुनलाही काहीच कळत नसतं. पण आता अशी सिच्युएशन आलेली असते की करायचं काय, कारण या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडे सायली, प्रतिमा, त्याचबरोबर महिप्तच्या गुंड हे सगळेजण तिथे आहेत आणि अर्जुन ही तिथे पोहोचलेला आहे. अर्जुन आता विचार करतो की इन्स्पेक्टर सावंतांना कॉल केला पाहिजे. तोपर्यंत पोलीस तिथे येऊन पोहोचतात आणि त्याच सोबतच इकडे पोलीस तिथे पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्जुन आणि त्याचबरोबर पोलीस. आता महिप्तला पोलीस सांगतात की आत्ता बंदूक खाली टाक आणि पोलिसांच्या स्वाधीन हो. पण महिप्त तिथून पळायला लागलेला असतो. महिप्तचे गुंड गोळीबार करतच असतात. पोलिसांचा गोळीबार हे सगळं सुरू झालेलं असतं आणि महिप्त मात्र तिथून आता पळत असतो आणि महिप्त काही या पोलिसांच्या हाती लागत नाही. पोलीस त्याच्या मागे पळत असतात. त्याचबरोबर इकडे महिप्तच्या गुंडांचा गोळीबार. महिप्तने भरपूर मोठी फळ तिथं आणून ठेवलेली आहे आणि ते गुंड गोळीबार करत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, तू प्रतिभा त्याला घेऊन घरी जा, मी सिनियरला पण फोन करतो, तोही तिकडेच येईल आणि मी इन्स्पेक्टर साहेबांबरोबर जातोय. व इन्स्पेक्टर सावंत आणि त्याचबरोबर अर्जुन दोघेही निघालेले आहेत. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही, अर्जुन सायलीला सांगत असतो सुखरूप जा. त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंतांनी सांगितलेलं आहे त्यांच्या हवालदाराला की या दोघींना सुखरूप घरी पोहोचवा. आणि त्याचवेळी अर्जुन म्हणतो की माझी काळजी करू नका. रविराज पोलीस स्टेशनमध्ये फाईल चेक करत आहे आणि फाईल चेक करत असताना त्याला एक मोठी गोष्ट जाणवलेली आहे. त्यामध्ये बाबूची फाईल पूर्णपणे मिस आहे, म्हणजेच पुराव्याशी कोणीतरी छेडछाड केलेली आहे.
ही गोष्ट आता त्याच्या स्पष्टपणे लक्षात येत आहे. बाबूचे पुरावे यातून पूर्णपणे नष्ट करण्यात आलेले आहेत. हवालदाराला त्याने विचारलेलं असतं की अजून एखादी फाईल द्यायची राहिले, कारण हवालदार म्हणतो नाही, मी तुम्हाला या केस मधल्या सगळ्या फाईल दिलेल्या आहेत. आणि तेव्हाच रविराजला समजलंय नक्कीच काहीतरी मोठा घोळ या केसमध्ये अजूनही झालेला आहे. तेवढ्यात रविराजला अर्जुनचा फोन आलेला असतो. अर्जुन सांगत असतो की आम्ही सगळे सुखरूप आहोत. रविराज म्हणतो प्रतिमा कशी आहे? तो सांगतो प्रतिमा देखील ठीक आहे, पण एक घोटाळा झाला आहे असं देखील त्याने सांगितलेलं असतं. रविराज म्हणतो की काय झालं आहे? तेव्हा अर्जुन सांगतो या सगळ्यामध्ये महिप तमात हातातून सुटून गेला आहे. रविराज म्हणतो ठीक आहे, असूड आपण त्याला परत देखील पकडू शकू, पण तुम्ही सगळे ठीक आहात ना? अर्जुन म्हणतो हो, आम्ही सगळे ठीक आहोत. रविराज म्हणतो आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळे घरी निघून या असं म्हणून रविराज देखील आता पोलीस स्टेशनमधून घरी चाललेला आहे. हे सर्वजण आता सायली अर्जुनच्या घरी भेटणार आहेत. तर इकडे अर्जुन पाहतो की चैतन्याला खूपच लागलेला आहे आणि चैतन्य अर्धमेलाला होऊन पडलेला आहे. ते पाहून अर्जुनला अक्षरशः रडूच येतं. तो पाहतो की चैतन्याची अवस्था खूपच वाईट झालेली असते. तो चैतन्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण चैतन्य मात्र उठत नसतो. तेव्हा अर्जुनला असं वाटतं की त्याला नक्कीच काहीतरी झालेलं आहे. पाण्याची बॉटल असते, त्यातलं थोडंसं पाणी त्यांनी चैतन्याच्या अंगावर टाकलेलं असतं. तोंडावर पाणी शिंपडताच चैतन्याला जाग आलेली असते. आणि जेव्हा चैतन्याला जाग येते तेव्हा कुठे अर्जुनच्या जीवात जीव येतो. चैतन्य उठून बसता असतो आणि तो सांगतो की माझ्या डोक्याला जबर मार बसलेला आहे, त्यामुळे मी बेशुद्ध होऊन पडलेलो होतो. अर्जुनला मात्र एका गोष्टीच बरं वाटते की चैतन्याला काही झालेलं नाहीये. सावंत साहेब चैतन्याला म्हणतात की मी आत्ताच्या आत्ता अँब्युलन्सला बोलवतो, तुम्ही त्यात बसून लगेच हॉस्पिटलला जा. पण चैतन्य म्हणतो की नको, मी ठीक आहे, थोडासा डोक्याला मार लागलेला आहे, पण हॉस्पिटलमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. असं म्हणल्यानंतर अर्जुनला देखील बरं वाटतं. आता अर्जुन पोलिसांना विचारतो की आपल्याला हवे असलेले सगळे पुरावे मिळालेले आहेत का? पोलीस म्हणतात आम्ही तुमचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केलेले आहेत, पण 5 सीसीटीव्ही फुटेजपैकी 3 सीसीटीव्ही फुटेज पूर्णपणे डॅमेज झालेले आहेत. कदाचित ते मपतच्या लोकांना मिळालेले असतील आणि त्यांनीच ते खराब केले असतील असं पोलिसांनी सांगितलेलं असतं. पण 2 सीसीटीव्ही फुटेज मात्र अगदी व्यवस्थित आहेत. ते महिपच्या माणसांना मिळालेले नाहीत. म्हणजे त्यातून आपल्याला हवे असलेले महिपच्या विरोधातील सगळे पुरावे मिळू शकतात असं पोलिसांनी सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुनला बरं वाटतं, कारण त्यांनी जी काही गोष्ट केलेली होती त्यातली एक गोष्ट सखल झाली नाही, म्हणजे महिप तर मिळू शकला नाही. पण महिपच्या विरोधात सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिजे असे जर का आपल्याला फुटेज मिळाले असतील तर महिपला पुन्हा एकदा आपल्याला पकडणं शक्य होणार आहे असं त्याने सांगितलेलं असतं. महिप तर फरार झालेला आहे, पण त्याला शोधणं, त्याला पकडणं इतका अवघड नाहीये असं आश्वासन पोलिसांनी दिलेलं असतं. आता पोलीस गेलेले असतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो आत्ताच्या आत्ता आपल्याला घरी जायचं आहे. चैतन्याची परिस्थिती पाहून अर्जुनला खूप वाईट वाटत असतं, कारण चैतन्यने खूप जिगरबाजपणे या सगळ्या गोष्टींना लढा दिलेला असतो आणि अर्जुनची मदत केलेली असते. इकडे महिपची माणस महिपला घेऊन जंगलाच्या बाहेरपर्यंत पोहोचलेली असतात. महिप त्यांना सांगत असतो की आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी सटकायचं, कुणीही पोलिसांच्या तावडीत सापडायचं नाही. तर महिपची माणस महिपला म्हणतात की बॉस तुम्ही काळजी करू नका, तुम्ही गाडीत बसा आणि तुम्ही निघा. त्या लोकांनी त्याच्यासाठी टेम्पोची अरेंजमेंट केलेली असते आणि महिप त्या टेम्पोमध्ये बसलेला असतो आणि तो त्या टेम्पोतून जंगलाच्या बाहेर पण पडत असतो. महिप अगदी व्यवस्थितपणे पोलिसांच्या तावडीतून सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळ झालेली असते आणि इकडे कल्पना देवाच्या समोरच आहे. तिने देवीला हात जोडलेले आहेत. देवी आई काही कर, पण माझ्या सर्व घरच्यांना सुखरूप
माझ्यापर्यंत पोहोचव असं मागणं ती देवीला मागत असते, कारण रात्र झाली तरी अर्जुन सायलीचा कसलाच पत्ता लागलेला नाही. ती चिंता दूर झालेली असते आणि तेवढ्यात अस्मिताने सांगितलेलं असं की आई, आपल्याला देव पावलेला आहे सायली. आणि अर्जुन येताना त्यांना दिसतात आणि कल्पनाला देखील वाटत की खरंच आपल्याला देव पावलाय, कारण स्वतः सायली आणि अर्जुन दारातच उभे असतात आणि त्यांना पाहून ती खुश झालेले असते. हे दोघेच नव्हे तर रविराज आणि प्रतिमा देखील त्यांच्या बरोबर असते. पण यांचे चेहरे पाहून कल्पना आणि घरातल्या सर्वांना समजले की नक्कीच काहीतरी झालेलं आहे, कारण त्यांचे चेहरे पडलेले असतात आणि त्यांनी काहीतरी भांडण मारामारी केलेला आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत असतं. पाठीमागून अर्जुन देखील आलेला असतो, त्याच्याबरोबर चैतन्य असतो आणि चैतन्य डोक्याला हात लावूनच येत असतो. ते पाहून अश्विन देखील आश्चर्यचकित झालेला आहे. जेव्हा अश्विन ते पाहतो तेव्हा त्याला कळतं की नक्कीच चैतन्य आणि अर्जुन यांनी काहीतरी भांडण केलेलं आहे. आणि जेव्हा ते जवळ येतात तेव्हा अश्विन त्यांना विचारतो, काय झालंय चैतन्य, तुझ्या डोक्याला काही लागलंय का? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो, थोडं लागलं होतं, पण आता सगळं काही बरं आहे. आणि इकडे सायली सांगत असते की तुम्ही काहीच काळजी करू नका, आता मोठ्या संकटातून आम्ही बाहेर आलेलो आहे. तेव्हा कल्पना म्हणते, असं असेल तर तुमच्या सगळ्यांची आता दुष्टच काढणं गरजेचं आहे, कारण देवानेच तुम्हाला या सगळ्यातून वाचवले. तर इकडे नागराज सुद्धा आता जंगलाच्या बाहेर पडलेला असतो. त्याच्या पायाला खूप मार लागलेला असतो आणि त्याला चालता देखील येत नसते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना तो हात करत असतो, पण कोणीच त्याच्यासाठी मदतीला गाडी थांबवत नसतं. तो कसा तरी लंगडत लंगडत जंगलाच्या बाहेरपर्यंत येऊन थांबलेला असतो आणि आता त्याला मदतीची खूप गरज असते, कारण याला एक पाऊल देखील चालणं होत नसतं. तेवढ्यात एक 4 व्हीलर त्याच्या जवळ येऊन उभारलेले असते. त्याला खूप बरं वाटतं आणि तो दरवाजा उघडायच्या आतच त्यांचे आभार मानतो. म्हणतो, बरं झालं तुम्ही दार उघडलं. दार उघडलं जातं तेव्हा त्याला कळतं की आतमध्ये प्रिया आहे. प्रिया त्याला म्हणते, अच्छा, म्हणजे मी उपकार करू शकते. तर काल तर अगदी टेचात म्हणत होता की मला कशाचीच गरज नाही. तेव्हा नागराज तिला पाहतो आणि म्हणतो, प्रिया, आत्ताच्या आता इथून चल. इथं काय झालेलं आहे ना ते तुला काहीच माहिती नाही. प्रिया म्हणते, अगोदर सांगा काय झाले ते. नागराज म्हणतो, अगं बाई, मी तुझ्या पाया पडतो, इथून चल लवकर, इथं मोठं कांड घडलेलं आहे. असं म्हणून तो तिच्याबरोबर निघून जातो. तर इकडे अर्जुन सांगतो की त्यांनी नक्की काय काय केलेलं आहे. काल रात्रीची गोष्ट होती त्याबद्दल तो सगळं काही सांगत आहे. या गोष्टीला सुरुवात कधीपासून झाली होती हे सगळं त्याने घरच्यांना सांगायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा सायलीचे खोटे आईवडील हे म्हणले की त्यांची सायली ही मुलगी नाहीये, तेव्हापासून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. हा खोटो महिप्तने त्यांच्या खोटोमध्ये लावायला लावलेला होता. म्हणजे महिप्तला या गोष्टीत काय इंटरेस्ट आहे याचा विचार आम्ही केला आणि मग झालेल्या अपघाताबद्दल आम्ही त्याला धमकी द्यायला सुरुवात केली. त्याला आम्ही एक चिठ्ठी देखील पाठवली आणि खरोखरच त्याच्यामुळे महिप्त घाबरला. त्यानंतर देवळामध्ये त्याने जेव्हा आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.